आपल्याला सर्वांना मला सांगायला आनंद होतो की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या बालपणापासून आजपर्यंत पूर्णच्या पूर्ण त्यांचं जीवन हे कशा पद्धतीने घडत गेलं आणि त्या जीवन घडत असताना त्यामधला असणारा प्रत्येक प्रसंग हा देशाला आणि राष्ट्राला समर्पित भावनेतून कसा घडत गेला आणि आज फक्त आपल्या देशालाच नाही तर जगाचं नेतृत्व जे या एका विचारधारेमधून तयार झालं आणि ही विचारधारा जी आहे की ती येणाऱ्या काळामध्ये वसुदैव कुटुंबम या माध्यमातून पूर्ण जगामध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वजण त्याचा प्रत्यय पाहायला सुरुवात झाली आहे। खरं तर हे जीवन तसं खडतर आहे, परंतु जीवनामध्ये त्यांनी केलेला हा संघर्ष आणि त्याचबरोबर त्या संघर्षाबरोबर त्यांच्याबरोबर असणारे असंख्य त्यांचे सहकारी असतील की जे त्याग समर्पण या भावनेतून त्यांना आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या प्रत्येकाला कशा पद्धतीने घडवत गेले याचं एक सादरीकरण आज या ठिकाणी होत आहे। तुम्ही आम्ही सर्वजण खरं तर हे वेगवेगळ्या प्रसंगातून आपल्याला हे जाणवतं, परंतु 2 ते 2.5 तासामध्ये हे पाहिल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीने किंवा या सादरीकरणातून नक्कीच एक वेगळ्या पद्धतीने समाज मनाला आणि समाज मनातील त्यांचं असणारं स्थान हे नक्कीच या सगळ्या गोष्टींमधून उंचावेल। 75 वर्ष त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने जीवन जगले त्या सगळ्या जीवनाला मिळालेला जो आकार आहे तो आकार या सादरीकरणातून तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसेल याची आम्हा सर्वांना खात्री आहे। पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद। नुकतंच जे ते देशाचे पंतप्रधान यांनी देशाला संबोधित केलेला आहे, जीएसटीचा जो स्लॅब आपण कमी केला त्याच्यावरून सुद्धा त्यांनी म्हटलं, तुमची प्रतिक्रिया काय? खरं तर या संदर्भामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि या सगळ्यांनी पूर्ण अभ्यास करून वन नेशन वन टॅक्स याची सुरुवात जेव्हापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2014च्या नंतर खऱ्या अर्थाने जी सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत कशा पद्धतीने या रिफॉर्मिंग पद्धतीला त्यांनी सुरुवात केल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला सातत्याने कशा पद्धतीने चालना देत राहिले, सबका साथ सबका विकास या माध्यमातून देशामधील सर्व वित्तमंत्री सर्व राज्यांचे यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून तिकडची असणारी सर्व परिस्थिती ती जाणून घेऊन देशाला
एक वेगळा दिशा देण्याचं काम या माध्यमातून केलं. सुरुवातीच्या काळामध्ये असणारे स्लॅब आपल्याला सर्वांना माहीत आहेत आणि मग त्यावरती झालेली टीकाही तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिली असेल. परंतु आज त्यामध्ये सुद्धा लाल किल्ल्यावरून त्यांनी त्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्या वेळेला देशाला संबोधित केलं त्याही वेळेला त्यांनी देशाला आणि देशातील नागरिकांना हेच सांगण्याचा प्रयत्न केला की GSTतून नवीन रिफॉर्मिंगच्या माध्यमातून देशाला एक आम्ही भेट देणार आहोत आणि ती त्यांनी दिली. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, निर्मला सीतारामजी आणि पूर्ण त्यांच्या टीमचं मनपूर्वक सर्व देशवासियांच्या वतीने धन्यवाद देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.